गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण ॲप्लिकेशन ऑफ एपी सॉल्ड एक्झाम्पल पेज नंबर 73 वरचं पहिलं एक्झाम्पल बघून झालं. अ मिक्सर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी मॅन्युफॅक्चर्ड 600 मिक्सर्स इन थर्ड इयर अँड थर्ड इयरला किती मॅन्युफॅक्चर केले 600 and in seventh year they manufactured 700 mixers. Means it is T3, we have given that T3 is equal to 600 and T7 is equal to 700. If every year there is same growth in the production, अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. जेव्हा आपली एक्झाम होते तेव्हा एखादं एक्झाम्पल ए पी वरचं आहे का क्वाड्रॅटिक इक्वेशन वरचं आहे का सायमल्टेनियस वरचं आहे हे प्रॉपर अंडरस्टँडिंग होत नाही. या ठिकाणी हे जे वाक्य आहे, इफ एव्हरी इयर there is a same growth in the production of mixers then find. प्रत्येक वर्षी जी ग्रोथ होऊन राहिली ती सारखं होऊन राहिली. धिस सेंटेन्सेस हे जे वाक्य आहे हे वाक्य सांगतं कॉमन डिफरन्स इज सेम. कॉमन डिफरन्स इज सेम. मग कॉमन डिफरन्स जर का सारखा येत असेल तर एक्झाम्पल कशाच्या बेसिसवर आहे, काय अर्थमॅटिक प्रोग्रेशन. प्रोडक्शन इन द फर्स्ट इयर काय काढायचं आहे, ए काढायचं आहे. प्रोडक्शन इन 10th इयर, नंतर प्रोडक्शन 10व्या वर्षी असलेलं प्रोडक्शन काढायचं आहे आणि टोटल प्रोडक्शन इन 7 years. चला हियर ग्रोथ इन एव्हरी इयर इज सेम, देअरफॉर नंबर ऑफ mixers production is in AP. काय दिलेलं आहे, T3 is equal to, what is T3? 600. T7 is equal to, T7 is equal to 700. Then yes, T3 is equal to काय फॉर्म्युला आहे, Tn is equal to A plus n minus 1 into D. Therefore T3 is equal to A as it is plus n, what is n? 3. 3 minus 1 2, 2D. T3 ची किंमत टाकून देऊ. 600 is equal to A plus 2D. मग A plus 2D is equal to 600 equation 1. Also T7 is equal to, या याच्याकडेच पाहायचं आहे. T7 is equal to A plus 7 टाकला, 7 मधून 1 गेला 6D. T7 किती आहे 700. Therefore 700 is equal to A plus 6D. Therefore कोणाचं एलिमिनेशन करता, एचं एलिमिनेशन करायला सोपं आहे. मग काय करू आपण, 2 minus 1 इक्वेशन 2 minus 1 A plus 6D is equal to 700. नंतर हे आहे A plus 2D is equal to 600. मायनस 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 इथे राऊंड करायचं आहे. हा 0. 4D इथे आले 100. D is equal to 100/4. मग D is equal to किती आले 25. Now put D is equal to 25 in equation 1. 1 मध्ये ठेवलं तरी चालेल, 2 मध्ये ठेवलं तरी चालेल. A plus 2D is equal to 600. A 2 into 25 is equal to 600. 2 into 25 50 is equal to 600. याला तिकडे घेऊन जाऊ. A is equal to 600 minus 50 काय आला, 2 ते 3 प्रश्न विचारले त्यांनी आपल्याला. फाइंड द प्रोडक्शन इन फर्स्ट इयर. सगळ्यांची उत्तर सगळ्यात शेवटी लिहू. प्रोडक्शन इन 10 years काय काढायचं आता, प्रोडक्शन इन 10 years. नाव आता वी हॅव टू फाइंड T10. काय काढायचं आहे, T10 काढायचं आहे. मग Tn is equal to A plus n minus 1 into D. T10 A ची किंमत 550.
and 10 minus 1 into 25 किती आला इथे प्लस साइन ॲड इज 9 into 25 we get 550 25 into 9 225 we get 5 plus 0 5 2 plus 5 7 plus 7 दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर भेटू T10 आता काय काढायचं आहे टोटल प्रोडक्शन इन फर्स्ट 7 years total production in first years now we find S7 काढायचा आहे Sn is equal to n upon 2 in bracket 2a n minus 1 into d S7 7 upon 2 into a 550 n 7 मधून 1 गेला 6 into 25 0 5 2 जार 10 1 कॅरी 5 2 10 हा 1 11 इथे 150 we get 0 as it is 5 plus 0 5 1 plus 11 12 2 6 are 12 remainder 2 into 4 नंतर 1 0 7 5 are 35 7 2 are 7 2 14 आणि 3 15 5 चला 1 7 6 are 42 plus 1 43 खाली 3 प्रश्नांची उत्तर लिहायचे मी लिहित नाही तुम्ही जर का लिहिले नाही तर तुमचा मार्क कमी होईल या ठिकाणी प्रोडक्शन इन फर्स्ट इयर पहिल्या प्रश्नाचं उत्तर प्रोडक्शन इन फर्स्ट इयर A is equal to 550 प्रोडक्शन इन 10 year is equal to 775 आणि लास्ट आन्सर प्रोडक्शन ऑफ मिक्सर्स इन फर्स्ट टोटल प्रोडक्शन इन 7 years वी गेट 4355 या ठिकाणी आय थिंक हे मल्टिप्लिकेशन चुकलं एकदा परत चेक करू येस 7 5 जार 35 नंतर 7 2 जार 14 आणि 3 7 रिमाइंडर 1 इथे 43 मिक्सर्स किती आलं उत्तर 4375 नेक्स्ट एक्झाम्पल बघू पेज नंबर 74 वरचा आहे दुसरा एक्झाम्पल आहे अजय शर्मा रिलेटेड टू Ajay Sharma repays the borrowed amount of 3,25,000 by paying 30,500 in the first month. किती कर्ज जे काही घेतलेलं आहे ते कर्ज त्याला परत भरायचं आहे किती अमाऊंट आहे त्याची 3,25,000 त्याचा जो फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे पहिला जो हप्ता आहे त्याला किती भरायचा आहे 30,500 अँड देन डिक्रीजेस द पेमेंट बाय रुपीज 1,500 एव्हरी इयर महत्त्वाचं वाक्य आहे इफ द पेमेंट इज डिक्रीजेस एव्हरी मंथ समजा आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी पहिल्यांदा आपण 100 घेतलं नंतर पेमेंट 10 रुपयाने कमी करायचं आपण ठरवलं तर दुसऱ्या महिन्याच्या एंडला आपल्याला 90 रुपये भरावे लागतील थर्ड महिन्याच्या एंडला 80 रुपये भरावे लागतील अँड सो ऑन मग इथे जर का 10-10ने अमाऊंट कमी होत असेल तर हे जे नंबर्स येऊन राहिले जे हप्ते भरणारे दीज आर इन AP and the common difference हे जे पेमेंट if this payment is decreases then D is taken as always negative D हा नेहमी निगेटिव्ह असतो 90 मधून 100 गेले -10 80 मधून 100 गेले -10 कायमचं लक्षात ठेवायचं आहे जर का इन्स्टॉलमेंट कमी कमी होत जात असतील तर D ची व्हॅल्यू काय येते निगेटिव्ह येते मग या ठिकाणी कितीने कमी होऊन राहिली ती 1500 रुपयाने कमी होऊन राहिली So 1500 D is taken as -1500 D किती येणार आहे -1500 How long will it take to clear his amount How long will it take to clear his amount Let n installments are required to
clear rupees 3,25,000. Sn is equal to, therefore Sn is equal to rupees 3,25,000. D is equal to किती, D दिलेला आहे -1500 बिकॉज एव्हरी मंथ पेमेंट इज डिक्रीजेस बाय. अजून काय दिलेलं आहे, फर्स्ट इन्स्टॉलमेंट दिलेला आहे. ए इज इक्वल टू 30,500. 30,500. How long? We have to find the value of n. So Sn is equal to n upon 2a n minus 1 into d. N as it is 2 into what is a 30,500. n माहीत नाही, n minus 1 into ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे -1500. can complete. Then transposing 2 into 2 is equal to, यांचं मल्टिप्लिकेशन करतो, 2 into 2 0 as it is, 2 into 5 10, 1 into कॅरी, हा कॅरी, 2 into 0 plus 1 we get 1 आणि इथे 6. ही जी नंतर लिहिलेली संख्या हिला नंतर बघायची सवय नाही आपल्याला, म्हणून तिला आधी लिहितो. प्लस इंटू मायनस, इथे होईल -1500 n minus 1. देन 325 into 2 यांचं मल्टिप्लिकेशन करू, 1 2 3 5, 2 into 5 10, 1 is कॅरी, 2 2s are 4 plus 1 5, कॅरी नाही आहे, इथे 6 इज इक्वल टू. या ठिकाणी आपलं थोडंसं लिहिताना काय चूक झाली लक्षात आलं पाहिजे. या ठिकाणी हा 2 तिकडे नेला, परंतु n लिहायचा राहिला, हा n जसाच्या. मग n इन ब्रॅकेट 61,000 मल्टिप्लाय करू, मायनसने मल्टिप्लाय करताना याची साईन प्लस होती, चेंज झाली, याची मायनस होती, इथे प्लस येईल. नंतर या ठिकाणी यांची ॲडिशन होऊन झाली. हां, हे 2 0, हे 2 0 जसेच्या तसे. नंतर हा 5 प्लस 0 5, हा 1 प्लस 1 2, 62,500, इथे 1500 मायनस n. मग n ने ब्रॅकेटने मल्टिप्लाय करू, 62,500 n minus 1500 n into n we get n square. या टर्म इकडे आणतो. निगेटिव्ह इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळून राहिलो. जनरली क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये n स्क्वेअरचा कोइफिशियंट निगेटिव्ह ठेवायचा नाही, ठेवला तर काही फार मोठा बदल नाही करत, परंतु आपल्याला एक्झाम्पल सोपं जावं, एक्झाम्पल चुकू नये, त्यासाठी n स्क्वेअर म्हणून अदरवाईज इथे n स्क्वेअर पॉझिटिव्ह असता, ही टर्म पॉझिटिव्ह असती तर ही याला इकडे आणलं असतं. इथे हा निगेटिव्ह म्हणून n स्क्वेअरला पॉझिटिव्ह करण्यासाठी इकडून इकडे आणतो. मग इथे येईल दुसरं -62,500 n प्लस इथे 650, हाऊ मेनी झिरोज 1 2 3 4 इज इक्वल टू 0. डिवायडेड बाय, इथे 2 0, इथे सगळ्या ठिकाणी डिवायडेड बाय 100. मग काय येईल 15n स्क्वेअर मायनस 625n प्लस इथे 6, हे 2 0 कट करण्यात 6500 डिवाइड इज इक्वल टू 0. नाउ ऑल नंबर्स आर डिवाइडेड बाय 3. 6 plus 2 8, 8 plus 5 9. All numbers are divided by 5. Divided by 5 we get 3n square. याला 5 ने डिवाइड करू, 1 नंतर 1 2 म्हणजे 5 2s are 10, 2 5 प्लस याला 5 ने डिवाइड करू, 1 1 5 म्हणजे
300 इज इक्वल टू 0. काय फॅक्टर्स पाडायचे आहेत? फॅक्टराइज 3 इंटू 13 प्लस 3900 मायनस 125. अतिशय महत्त्वाचं काम आहे हे. जर का तुम्ही फॅक्टर्स पाडता आले, स्वतःच्या प्रयत्नाने फॅक्टर्स पाडता आले पाहिजे. वेळ लागला तरीही चालेल. कशा संख्या शोधायच्या आहेत? इथे प्लस साईन आहे म्हणून अशा संख्या शोधा की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 3900 येईल आणि ॲडिशन 125 येईल. ॲडिशन 125 येण्यासाठी एक तर बोथ नंबर्स आर पॉझिटिव्ह आर बोथ आर निगेटिव्ह. इथे ॲडिशन मायनस आहे म्हणून बोथ आर नंबर्सला निगेटिव्ह साईन द्यायचं हे मनातल्या मनात आधीच फिक्स झालं पाहिजे. पहिली जोडी घेतो. आता एवढा गुणाकार येईल हे तर पॉसिबल नाही आहे, पण ॲडिशन 125 येईल अशा जोड्या मी मिळवू शकतो. याचं जर का केलं तर 600 आलं. डायरेक्ट मोठी उडी मारतो. 100 इंटू 25 वी गेट 2500. नेक्स्ट या ठिकाणी घेतो 90 इंटू 35 चला एकेकाचं मल्टिप्लिकेशन करू. 0 9 5 45 5 हातचे आले 4 9 त्रिक 27 आणि 4 31. मला द्यायचं आहे 3900. पहा वाढत चालला. मी बरोबर डायरेक्शनला चाललो. 5 6 8 5 40 0 हातचे आले 4 8 चौक 32 आणि 4. नंतर 0 7 5 35 5 7 5 35 आणि 3 38. नेक्स्ट व्हेरीफाय करायचं की यांची ॲडिशन 125 येते का. जर का येत नसेल तर प्रत्येक वेळेस इथे अतिशय सावकाश शांत चित्ताने काम करायचं. 0 6 5 30 0 रिमाइंडर कॅरी 3 6 6 36 आणि 3 39. काय फॅक्टर पडले? इथे 60 इथेही मायनस इथेही मायनस. मग आता काय होईल? चला 3n² मायनस 60n मायनस 65n प्लस 1300 इज इक्वल टू 0. कोण कॉमन आहे? 3n कॉमन. 3n कॉमन घेतल्याच्यानंतर इथे राहील n मायनस 20 इज इक्वल टू 0. 3n इंटू n 3n². 3n इंटू मायनस 20 मायनस 60n बरोबर आहे. इथे मायनस 65nला nने डिवाइड करा. वी गेट मायनस 65. समोर जाऊ. मग देअरफॉर n मायनस 20 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 3n minus 65 is equal to 0. Therefore n is equal to 20 or n is equal to 65 upon 3. But या ठिकाणी त्यांनी मंथ वापरलं. बट मंथ आर इन नेवर इन निगेटिव्ह. देअरफॉर n इन नॉट इक्वल टू 65 upon 3. देअरफॉर n is equal to 60. खाली 20 खाली उत्तर लिहायचं राहिलं. देअरफॉर 20 months are required. 20 months are required to clear his loan. त्यांनी घेतलेलं लोन फेडण्यासाठी किती महिने लागतील? 20 months लागतील. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. थर्ड पेज नंबर 75 वरचं अनवरचं एक्झाम्पल आहे. अनवर सेव्ह सम अमाऊंट एव्हरी मंथ. काही रुपये दर महिन्याला तो सेव्ह करतो. इन द फर्स्ट 3 months ही सेव्स ₹200. पहिल्या महिन्याला ₹200, दुसऱ्या महिन्याला 250, तिसऱ्या महिन्याला ₹300 अँड सो ऑन. इथे जर का पाहिलं तर 200, 250, 300. व्हॉट इज द कॉमन डिफरन्स? 250 मधून 200 गेला 50, 300 मधून 250 गेला 50. Therefore is an AP. In which month will he save ₹1000?
असं करत गेल्याच्यानंतर TN दिलेला आहे 1000 आणि N आपल्याला काढायचा आहे. कोणत्या महिन्याला तो 1000 रुपये सेविंग करेल. मी गणित या ठिकाणी खालच्या ह्याच्यानुसार अजून वाढवलो. ऑल्सो फाइंड टोटल अमाऊंट सेव्ड इन 17 मंथ. काय अजून काढायचं आहे? S17 काढायचं आहे आपल्याला. या पद्धतीने गेल्यानंतर 17व्या महिन्याच्या शेवटी त्याच्याजवळ किती अमाऊंट सेव्ह असेल. मग देअरफॉर पहिल्यांदा N काढू. TN इज इक्वल टू A प्लस व्हॉट इज TN 1000. A इथे सगळ्या किमती लिहायच्या राहिल्या. A इज इक्वल टू 200, D इज इक्वल टू 50. A N किती आहे? N काढायचा आहे D 50. याला इकडे आणतो. 1000 मायनस 200 इज इक्वल टू N मायनस 1 इंटू 50. 1000 मधून 200 गेले. 800 याला इकडे आणतो. इथे इंटू आहे अपॉन 50 इज इक्वल टू N मायनस 1. हा 0 कॅन्सल. काय येईल? N मायनस 1 इज इक्वल टू 80 अपॉन 5. इथे 5 3 इथे 6 किती आले हे 16. याला तिकडे नेऊ. N इज इक्वल टू मायनस 1 आहे. तिकडे गेल्यावर प्लस होईन. N इज इक्वल टू 17. नंतर नाव S17 इज इक्वल टू काय काढायचं आहे? S17. मग N इज इक्वल टू N अपॉन 2A N मायनस 1 इंटू D 17 upon 2. What is A 200 plus 17 minus 1 D किती आहे 50. यांचं मल्टिप्लिकेशन 16 17 मधून 1 गेला. सोळा पंच we get 1 2 0 0 2 1 are 2. इथे आले 600. मग 17 सक 17 6 are 1 0 2 0 0. S17 इज इक्वल टू किती 10,000. थोडं फास्ट सांगितलं. एक्झाम्पल सोपं होतं. कॅल्क्युलेशन सहज करता येईल. मग लक्षात घ्यायचं आहे की 2 प्रश्नाची उत्तरं त्याला 1000 रुपये गोळाच करण्यासाठी या पद्धतीने 200 250 300 350 अँड सो ऑन असे किती इन्स्टॉलमेंट लागतील तर 17. आणि ॲट द एंड ऑफ टोटल इन्स्टॉलमेंट इन 17 मंथ अशा पद्धतीने 17th मंथमध्ये त्याची टोटल इन्व्हेस्टमेंट किती असेल 10,200. खाली उत्तर लिहिणं अत्यंत गरजेचं आहे.